फेस येथील 17,000च्या लाच प्रकरणाला नवे वळण, वनपाल संजय पवार दुसरा आरोपी अटकेत. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील फेस येथील 17,000 रुपयांच्या लाच प्रकरणात वन विभागातील वनपाल संजय पवार याला दुसरा आरोपी म्हणून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या कारवाईमुळे लाच प्रकरणातील तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले असून या प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण, याबाबत आता चर्चेला उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहादा शहरातील बसस्थानक परिसरातून संजय पवार याला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. मात्र या प्रकरणात नेमकी भूमिका काय होती, लाचेची रक्कम कोणाच्या सांगण्यावरून मागण्यात आली आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास यंत्रणेकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे लाच प्रकरणात कारवाई करण्यासाठी यंत्रणा एवढी तत्पर असताना आरोपी इतका काळ मोकाट कसा राहिला, अटक करण्यात विलंब का झाला, तपास यंत्रणेला आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी नेमका किती वेळ लागला, तसेच या प्रकरणात आणखी कोणाची भूमिका आहे का, असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत. 17,000च्या लाच प्रकरणातील दुसरा आरोपी अटकेत आल्याने आता तपासाची दिशा कोणत्या बड्या व्यक्तीकडे जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संबंधित आरोपीच्या चौकशीतून या प्रकरणामागील संपूर्ण साखळी आणि कथित सूत्रधार समोर येतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान अटक आणि तपासाबाबतची अधिकृत माहिती संबंधित तपास यंत्रणेकडून स्पष्ट होणे अपेक्षित आहे. या प्रकरणात केवळ प्याद्यांवर कारवाई न होता खरा सूत्रधार समोर आणावा, अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.